तर फायनली माझं जे आहे ना ते यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि मी इतकी खुश आहे ना काय सांगू। माझे पैसे कुठे अडकले होते, तसंच मला किती दिवस लागले, माझं किती दिवसानंतर चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं। ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत छान अशा शेअर करणार आहे। माझा जो यूट्यूबचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम हॅलो, मी किरण, वेलकम टू माय चॅनल एनके क्रिएशन आणि आयडियाज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा थंबनेल वरून तुम्हाला व्हिडिओ कळालाच असेल की माझं यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे आणि किती दिवस लागले, मी काय काय मेहनत घेतली ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तसंच पैसे कुठे अडकले होते, कसं काय प्रोसेस झाली आणि कसे पैसे मला मिळाले आणि माझं यूट्यूबचं पेमेंट कधी आलं, किती आलं, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की मी चॅनल कसं माझ्या मला वाटलं की माझं चॅनल यूट्यूबचं जे चॅनल आहे ते ओपन करावं आणि त्याच्यावरती व्हिडिओज टाकावेत वगैरे। तर काय झालं ना की म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते आणि बाळ झालं मला, त्याच्यानंतर मी घरीच होती, सुट्टीवरती होती, जॉब वगैरे काही नव्हता, सध्या 6 महिने तर घरीच राहणार होते। तर माझं ना बरंच लग्नाच्या आधीपासूनच होतं की यूट्यूबचं चॅनल ऑन करायचं असं मला क्रिएटिव्ह क्राफ्ट वगैरे म्हणा किंवा असं काही वेगवेगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात। तर माझं नेहमीच होतं की आपण यूट्यूबचं चॅनल चालू करावं आणि त्याच्यावरती ते सगळं जे काय आहे मला येतं ते सगळं अपलोड करावं। पण मी एकदा ना तुम्हाला सांगते की 2016 या 17च्या टायमिंगला तर स्पेशली मी व्हिडिओ सुद्धा शूट केला होता आणि व्हिडिओ शूट केला, पण मला असं हे नाही झालं की बाबा चला व्हिडिओ पोस्ट करावा। मनामध्ये भीती होती की बाबा आपल्याला जमेल का, आपण करू शकू का, की आपला व्हिडिओ लोकांना आवडेल का वगैरे। असं मी एक छान चॉकलेट बुके बनवला होता, मला खूपच आवडतं, मी बनवते नेहमी। तर मी शूट सुद्धा केला होता, तर मी त्याचा शूट सुद्धा केला होता, पण मी तो काही अपलोड केला नाही, चॅनल काही ओपन केला नाही, ते माझ्याकडून झालंच नाही। तर म्हटलं चला आता बाळ झाले आपल्याला, आपण मस्त घरी आहोत, तर मी असंच बघायचे ना की बाळ हॉस्पिटलची पॅकेजिंग कशी असायला पाहिजे, हे सगळे मी व्हिडिओज जे आहेत ना प्रेग्नन्सीमध्ये बघितले होते की डिलिव्हरी नंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे, की बाळाला नवीन कोणकोणत्या गोष्टी लागल्या पाहिजेत। पहिल्यांदा मॉम होणार म्हटल्यावर ऑब्व्हियसली आपली जी एक्साइटमेंट असते ती खूपच वेगळी असते। तर त्या सगळ्या गोष्टी मी बघत होते आणि मला ते सगळं बघून ना असं वाटलं की चला आपण पण आपलं युट्यूब चॅनल जे आहे ना ते छान असं सुरू करूयात। बाळ झालं, माझं बाळ जे आहे ते 1 महिन्याचं होऊन गेलं, त्यानंतर मी मस्तपैकी तो जो माझा युट्यूबचं चॅनल आहे ना ते ऑन केलं आणि मग म्हटलं आता काय टाकायचं हे मात्र मला कळत नव्हतं। मग फर्स्ट ब्लॉग जो आहे तो मी माझा साडी कलेक्शनचा टाकला, तर त्याला थोडासा छान रिस्पॉन्स होता। पहिलाच ब्लॉग म्हटलं ऑब्व्हियसली तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला तेवढं काही माहिती नसतं आणि व्हिडिओ कसं शूट करायचं, कसं बोलायचं, कॅमेऱ्यासमोर कसं यायचं याचं मला काहीही नॉलेज नव्हतं। हे जे आहे ना मी ते सगळं थोडं हळूहळू शिकली, अजूनही तेवढं जमत नाही, पण हवं तितकं मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचं जे आहे ते नेहमी ट्राय करत असते। अशा पद्धतीने माझी युट्यूबची जर्नी जी आहे ती स्टार्ट झाली। मी छान असं बाळाचे रिलेटेड व्हिडिओ, बाळाची आंघोळ किंवा बाळाचा मसाज, बाळाचे रिॲक्शन्स, बाळाला कसं टमी टाइम दिला पाहिजे किंवा बाळाचे वेगवेगळे फूड्स, असे थोडे मी व्हिडिओज टाकत गेली आणि मला कळायचं नाही की नक्की कोणते चॅनल आपण कसे व्हिडिओ टाकावेत किंवा काय करावे। आणि असंच मी कोणतेही व्हिडिओ टाकायची, कधी व्लॉगिंग करायची, तर कधी हेअरस्टाईलवर व्हिडिओ टाकायची, तर कधी कोणतं कलेक्शन दाखवायची किंवा कधी वॉर्डरोब कसं आवरावं किंवा आपली जी ज्वेलरी आहे ती कशी ऑर्गनाइज करावी, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत ना मी छान असे टाकत गेली। आणि त्यानंतर मी चॅनल स्टार्ट केलं आणि त्यानंतर मी 3 ते 4 महिन्यांनी गावाला गेली। मग गावाला गेल्यानंतर बाळ पण लहान होतं आणि तिकडे सगळं नवीन होतं, त्याच्यामुळे मला तिथे तेवढं जमेल तसं व्हिडिओ टाकता नाही आलं आणि असंच करण्यामध्ये माझा 1 वर्ष जो आहे ना पूर्णपणे निघून गेला आणि 1 वर्षामध्ये माझं काहीच इम्प्रूव्हमेंट झाली नव्हती। मग नंतर मी इकडे आले, पनवेलला आले, त्याच्यानंतर मग हळूहळू परत व्हिडिओला जे आहे ते स्टार्टअप केला, छान असं व्हिडिओज टाकत गेले। त्याच्यामध्ये माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला। म्हणतात ना की आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एखादा जरी व्हिडिओ व्हायरल झाला की आपला चॅनल हा रामवर्षी मॉनिटाईज झाला आणि मस्तपैकी मग तिथून माझा जो चॅनल आहे त्या व्हिडिओमुळे मला इतके सारे सबस्क्रायबर्स वगैरे भेटले आणि छान असे व्ह्यूज गेले। त्याच्यामुळे माझा जो वॉच टाइम आहे तुम्हाला माहिती आहे की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाइम लागतो। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना माझ्या त्या एका व्हिडिओमुळे जे आहेत त्या पूर्णपणे कम्प्लीट होऊन गेल्या आणि मिनिमम 5 ते 6 महिन्यामध्येच माझं चॅनल मॉनिटाईज सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर मला जे पेमेंट आहे ना
ते मिनिमम 8 ते 9 महिन्यामध्ये माझं जे पेमेंट आहे ते सुद्धा मला मिळालं आहे. तर इतका फास्ट एका व्हिडिओनी हे सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर हळूहळू जे माझे व्हिडिओज आहेत ते हळूहळू छान असे त्यांना चांगले व्ह्यूज यायला लागले आणि आता पण बघू शकता आता माझ्या चॅनलवरती पहिल्यापेक्षा खूप छान असे व्ह्यूज येतात. एखादा व्हिडिओ छान असं चालतो, एखाद्या व्हिडिओला कधी कधी व्ह्यूज येत नाही जास्त, पण पहिल्यापेक्षा खूप छान असं ग्रो करायला लागलंय. तर मनामध्ये वाटतं की चला फुल नाही तर फुलाची पाकळी तरी आपल्याला मिळत आहे आणि नक्कीच फुल सुद्धा मला मला तर माहिती आहे की फुल सुद्धा मला नक्कीच मिळणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मला तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या, कारण की मनामध्ये होतं की चला मी आता माझं जी जर्नी आहे ना मी तुमच्यासोबत छान अशी शेअर करेन. कारण की प्रत्येकाचा युट्यूबच्या मागचा जो प्रवास आहे ना खूप वेगळा असतो आणि तुम्हाला माहिती आहे नवीन तुम्ही जेव्हा युट्यूब चालू करता तेव्हा सबस्क्रायबर्स वाढवणं किंवा आपला जो वॉच टाइम वाढवणं इतकं कठीण असतं, कारण की आपल्याकडे व्ह्यूज तेवढे नसतात. व्ह्यूज नसल्यामुळे वॉच टाइम आहे तो लवकर वाढत नाही, त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. एखादा असतो ज्याचे पटकन व्ह्यूज वाढतात, जो लकी असतो म्हणतात ना की 10 मधून एखादा लकी असतो त्याला पटकन सबस्क्रायबर पण भेटतात, व्ह्यूज पण त्याचे जातात, तो व्हायरल होतो. पण असं प्रत्येकाचंच नसतं. बऱ्याच साऱ्या महिलांना 2-2, 3-3 वर्ष सुद्धा ग्रो होण्यासाठी लागतात, चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लागतं. तर असंच मला जे आहे ना आता ह्या वर्षी मला 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत चॅनल ओपन करून आणि तिसऱ्या वर्षी जे आहे ते माझं पेमेंट मला जे आहे ते हातामध्ये मिळालेलं आहे आणि इतकी खुशी झाली आहे. मला स्वतःला विश्वास बसत नाहीये की चला मी काहीतरी केलं आहे आणि माझी खूप दिवसापासूनची जी इच्छा होती युट्यूबची ती कंप्लीट झालेली आहे. सांगायचं झालं तर पेमेंटचं तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं. मॉनिटाईजच्या वेळेस पण भरपूर सारे प्रॉब्लेम आले, कारण की पिन व्हेरिफिकेशन करा किंवा अजून काही मध्ये चेंजेस असतात ते मला काहीच माहित नव्हतं. जसं जसं प्रॉब्लेम येत होते तशा पद्धतीने मी ते जे आहे ते सॉल्व्ह केले. ते काय काय प्रॉब्लेम आले ना ह्याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुम्ही नवीन युट्यूबर असाल आणि तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याची तुम्हाला आधीच माहिती होईल आणि जेणेकरून तुम्हाला छान असा तुम्हाला तो होऊ नये, जो मी प्रॉब्लेम फेस केला ना तो तुम्हाला होऊ नये हे असं मला नक्कीच वाटतं. आणि जे मला प्रॉब्लेम्स आलेत ना मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन जेणेकरून ते तुम्हाला येणार नाहीत. माझं जे हे युट्यूबचं पेमेंट आहे ना हे गणपती बाप्पा येण्याच्या 2 दिवस आधीच आलं होतं आणि मला तेव्हाच व्हिडिओ करायचा होता, कारण की माझी खुशी जी आहे ती मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं. पण गणपती बाप्पा येणार होते त्याची खुशी सुद्धा मनामध्ये वेगळीच होती, त्यामध्ये पेमेंट पण आलं तर ही माझी जी खुशी आहे ना अगदी डबल झाली होती. आणि गणपती बाप्पा आले म्हटलं चला आरामात आपण नंतर जो आहे तो छान असा व्हिडिओ करूयात. आधी गणपती बाप्पांमुळे आपलं जे पेमेंट आलेलं आहे त्यांनी आधी जो आपल्याला काही प्रसाद दिला आहे तो गणपती बाप्पांचं छान असं आधी दर्शन वगैरे घ्यावं, त्यांना सगळं छान असं त्यांचं करावं, त्यानंतर जो आहे आपण व्हिडिओ बनवावं. तर त्यानंतर मी आज हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर मिनिमम आता सांगायचं गेलं तर आपण डायरेक्टली आपण पेमेंट नाही सांगू शकत, कारण की युट्यूबचे तसे पॉलिसीज आहेत, अल्गोरिदम्स आहेत की आपण डायरेक्टली पेमेंट नाही सांगू शकत. पण माझं जे पेमेंट आहे पहिलं ते थोडंसं कमी आहे, ठीक आहे, पण मी एखादा 1 ग्राम सोनं वगैरे घेऊ शकते इतकं तर नक्कीच माझं हे पेमेंट आलेलं आहे, कारण की डायरेक्ट मी तुम्हाला फिगर नाही सांगू शकत आहे. पण ठीक आहे थोडंसं का होईना पण जेवढं काही आलेलं आहे ना ते माझ्या खूप मेहनतीचं आहे, त्यासाठी मी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी सुद्धा छान असा मला सपोर्ट केलेला आहे. इथून पुढे सुद्धा असाच सपोर्ट करावा असं मला वाटतं आणि असंच माझं चॅनल जो आहे तो अजून छान असं ग्रो होण्यासाठी नक्कीच मला मदत होणार आहे. आणि सांगायचं झालं तर आता मला ना असं वाटतं की जास्त बोलले तर आता माझ्या डोळ्यात पाणी येईल असं मला वाटायला लागलंय, कारण की ह्या सगळ्या गोष्टी ना इतक्या इमोशनल असतात आणि काहीतरी आपण नवीन केलं आणि आपल्यासाठी ते खूप असं कौतुकास्पद असलं की ते अश्रू जे आहेत ना आपल्या डोळ्यामध्ये मावत नाहीत. तर थोडंसं डोळे भरून आलेत, असं वाटतं की ठीक आहे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्यातच खूप आहे. आणि असं बोलायला थोडंसं माझं अडकायला लागलंय, कारण मला काही बोलावं ते सुचतच नाहीये. आणि माझे ना युट्यूबचं जेव्हा पेमेंटचं मला मेसेज आला मी नेहमी चेक करायची गुगल ॲडसेन्सला की $100 कंप्लीट झाल्यावरती आपलं पेमेंट जे आहे ते रिलीज होतं आणि त्याचा टायमिंग असतो. मला 15 ते 16 तारखेला ते पेमेंट रिलीज झालं माझं आणि ते 21 ते 25च्या दरम्यान अकाउंटला येणार असं ते तिथे आपल्याला ते लिहून येतं. तर ते मी सगळं रीड केलं.
तर माझं पेमेंट ना ऑगस्टमध्ये रिलीज झालं होतं, पण ते माझ्या अकाउंटला काही आलं नाही. पण मी गुगल ॲडसेन्समध्ये जाऊन चेक करायची ना, तर तिथे दाखवायचं की तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं आहे. पण मी बँकेमध्ये जाऊन एकदा चेक केलं, कारण की तिथे स्विफ्ट कोड वगैरे सगळं टाकायचं असतं. ते सगळं मी ऑनलाईन बघून टाकलं होतं. बँकेमध्ये गेली होती, ते बोलले ऑनलाईन बघून टाका. तर मी सगळं केलं, पण काही माझं पेमेंट आलं नाही. मग परत मी एकदा बँकेमध्ये गेले आणि त्यांना विचारलं की माझं पेमेंट अजून आलं नाहीये, माझं असं युट्यूबचं चॅनल आहे. तर ते बोलले की जी आमची फॉरेस्ट बँक आहे ती तिकडे आहे, तुर्बेला आहे, तुम्हाला तिकडे जावं लागेल. तर मी म्हटलं त्यांना की तुमचे जे मॅनेजर वगैरे आहेत त्यांना विचारा, त्यांना मेल वगैरे करायला सांगा. तर ते बोलले की सध्या आमच्याकडे मॅनेजर जे आहेत ते अवेलेबल नाही आहेत, तुम्ही तुर्बेला जा. तर एक दिवस मी तिकडे सुद्धा गेली, पण तिकडे त्यांनी सांगितलं की तुमचं इथं जे पेमेंटवरती आहे ना, तुमचं नाव आलेलं नाहीये, तर त्यांना तुम्ही ईमेल करा. पण आता मला प्रश्न पडला की आता मी कुठे ईमेल करू आणि काय करू, मला काहीच कळत नव्हतं. तर मी तसंच बँकेमध्ये मला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही ईमेल करा त्यांना, पण तुमचं पेमेंट जे आहे ना कुठेच जाणार नाही, ते तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण की तुम्ही पेमेंटचं टेन्शन घेऊ नका की बाबा आता नाही आलं तर परत येणार नाही, काय प्रॉब्लेम होईल. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आणि जे काही आहे ना तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला इथे येण्याची सुद्धा गरज नाही. बँकमध्ये तुम्ही त्यांना आम्हाला मेल करायला सांगा, म्हणजे आम्ही पुढची प्रोसेस करू. आणि तुम्ही जे आहे ना फक्त युट्यूबला मेल करा की असं असं माझं प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला पेमेंट आलेलं नाहीये, बँकेमध्ये ट्रान्सफर झालं नाहीये. पण मी आले घरी, पण मला कळालं नाही की मी कुठे ईमेल करायचा, कशावर ईमेल करायचा, कोणाला ईमेल करायचा, काहीच आयडिया नव्हती मला. मग मी माझ्या हस्बंडला सांगितलं असं असं आहे. मग मी थोडेसे युट्यूबवरती व्हिडिओ सर्च केले की बाबा असं पेमेंटचा इश्यू आला तर काय होईल काय नाही वगैरे. पण त्यातूनही ना मला हवी तशी माहिती अजिबात, म्हणजे असं प्रॉपर एवढी माहिती मिळाली नाहीये की काय करायचं आणि काय नाही. त्यानंतर मग बँकेमध्ये तिथे मी गेली होती फॉरेस्ट बँकच्या ब्रांचला. तर त्यांनी मला स्विफ्ट कोड वगैरे परत त्यांनी माझ्याकडून जो आपण गुगल ॲडसेन्समध्ये करतो तो फिलअप परत करून घेतला. त्यांनी प्रॉपर डिटेल सांगितले की असं असं करा तुम्ही, आणि मी ते सगळं घरी आल्यावर ना छान असं व्यवस्थित परत एकदा भरलं. आणि त्यानंतर मग सेकंड मंथला जे आहे ना परत माझं जे ते पेमेंट आहे, त्या आधीचे जे पेमेंट होतं आणि नंतरचं त्यामध्ये थोडंसं जे दुसऱ्या मंथचं जे आहे ते दोन्ही मिळून छान असं इन्क्लूड झालं. आणि परत त्याचा मला मेसेज आला की बाबा तुमच्याकडे हे पेमेंट पाठवलेलं आहे आणि तुम्हाला 21 ते 25 मध्ये येऊन जाईल. तर मी परत मग माझ्या अकाउंटला सतत चेक करत होती, 21 ते 25 मध्ये केलं, पण मला परत काही पेमेंट आलं नाही ते. तर मी म्हटलं अरे बापरे, परतच मला वाटतं सेम इश्यू झालेला आहे, आता काय करावं. माझं असं चाललं होतं की चला ठीक आहे, परत आपण एकदा बँकेत जाऊया आणि हे करूया. पण गणपती बाप्पांची पण घाई होती, त्याच्यामध्ये सजावट आणि इतकं सारं धावपळ वगैरे होती, आणि मला सध्या कामामुळे पण इतकं म्हणजे टाइम भेटला नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, आपलं पेमेंट तर कुठे जाणार नाहीये ना, त्याला आरामात बघूया, थोडंसं इतकी घाई पण नाहीये. 21 ते 24 च्या दरम्यान मी पेमेंट बघितलं, पण मला काही आलं नाही. पण 25 तारखेला मी मॉर्निंगला माझे हस्बंड असं फोन बघत होते आणि त्यांना कशाला तरी पैसे ट्रान्सफर करायचे होते. त्यांनी माझा मोबाईल घेतला आणि ते जस्ट त्यांनी माझा अकाउंटचं बॅलन्स चेक केलं. ते म्हणतात की अगं पैसे ना अकाउंटला आलेले आहेत. तर मला वाटलं जस्ट असं ते जोक करत असतील. मी सकाळी सकाळी जस्ट उठले होते आणि त्यांनी म्हटलं की मला नाही अगं खरंच तुझ्या अकाउंटला पैसे आलेत. आणि मी जेव्हा बघितलं ना, बाप रे, माझी खुशी जी आहे ना ती कोणाला सांगू आणि कोणाला नाही असं झालं होतं. इतका आनंद झाला होता, मी जसं काय नाचायलाच लागले. पहिला फोन जो आहे ना तो मी माझ्या आईला केला आणि तिला सांगितलं की आई माझी युट्यूबची जी पहिली पेमेंट आहे ना ती झालेली आहे. आणि इतका आनंद झाला होता मला की असं काय करू आणि काय नाही कळत नव्हतं. तर अशा पद्धतीने माझी जी आहे ना ती युट्यूबची पहिली पेमेंट झालेली आहे, जी मी तुम्हाला सांगितली आहे. आणि आय होप आणि अशीच प्रगती छान अशी हो, अशीच मला अपेक्षा आहे. आणि असंच माझं चॅनल जे आहे युट्यूबचं ते छान असं हळूहळू ग्रो होत आहे. तर खूप छान असं तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलात आणि माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट जे आहे अशा पद्धतीने आलं. आणि इथून पुढे सुद्धा असंच छान असं माझं पेमेंट येत राहील अशी आशा करते. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.